नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाजारात की नाही खूप मोठ्या प्रमाणात वाटाणा आलाय. भाजी मंडईमध्ये गेल्यावर जिकडे बघाल तिकडे वाटाणा दिसतो, तर मग ही खमंग खुसखुशीत रेसिपी झालीच पाहिजे. चला तर मग आज आपण इथं स्पेशल मटारची कचोरी बघतोय. त्यासाठी बघा 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यानंतर अर्धी वाटी त्याच्यामध्ये रवा घालून घेतलाय, 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि साधारणपणे 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस छान हाताने कोरडे सुके आहेत तेव्हाच मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळं तेल छान आपण जो मोहन घातला आहे यामध्ये तो छान सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून मऊसूद अशी ही कणिक भिजवून घ्यायची. आता ही कचोरी बनवत असताना तुम्ही संपूर्णपणे मैदा वापरू शकता किंवा संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ अशा प्रमाणातही वापरू शकता. तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही ही कचोरी करण्यासाठी हे पीठ वापरू शकता. मी इथे संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलं आहे. गव्हाचं पीठ वापरल्यामुळे एक हेल्दी टच आपण या रेसिपीला देऊ शकतो. अशा पद्धतीने पीठ छान मळून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मसाला करायचा आहे. त्यासाठी बघा 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत, त्यानंतर कोथिंबिरीचे थोडेसे दांडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडे गरम मसाले घालायचे. त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 8 ते 10 काळी मिरी. आता हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालता त्याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला जो कचोरीसाठी लागणारा मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटाणे जे आहेत त्याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी इथे साधारणपणे 1 वाटी आणि थोडेसे जास्त एवढे वाटाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि याचीही आपल्याला पाणी न घालता जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता पल्स मोडवर फिरवल्यावर अशा पद्धतीने ही पेस्ट तयार होते. त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये अगदी 1 चमचाभर तूप घालून घेतलं आहे, साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 2 कढीपत्त्याची पानं अशी तुकडे करून घालायचे आणि त्यानंतर जे आपण हिरवी मिरचीचा मसाला करून घेतला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता हा मसाला खूप जास्त परतायचा नाही, खूप वेळ परतायचा नाही, नाहीतर त्याचा जो आपल्या गरम मसाल्याचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर मी इथे आता वाटाणा आपण बारीक करून घेतला आहे तो घालून घेते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर याला 1 ते 2 मिनिटभर जास्तीत जास्त परतून घ्यायचे. अगदी आपण मसाले टाकेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे, खूप जास्त वेळ परतून घ्यायचं नाही आहे. अशा पद्धतीने चवीपुरतं मीठ घातलं आहे, बघू शकता तुम्ही इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हिंग घातला आहे. हिंग तुम्ही तुपामध्ये तेलामध्येच घाला, मी विसरले त्याच्यामुळे मी नंतर घातला. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे. यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल, आमचूर पावडर असेल ती घातली तरी खूप छान लागतं. यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर, धने पावडर आणि चाट मसाला घालून घेतला आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि अगदी पाव चमचाच मी साखर घालून घेतली. आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर अगदी 1-2 चमचे मी जे आपले काजू असतात त्याची तुकडे घातलेले आहेत आणि बेदाणे घालून घेतलेले आहेत 1 चमचा. हे बेदाणे घातल्यामुळे एक छान गोडसर अशी कचोरीला छान टेस्ट येते. आता हे परतून झाल्यानंतर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं हे जे कचोरीमध्ये भरण्याचं स्टफिंग आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे. मी आता हे कढईतून एका ताटामध्ये पसरून घेते जेणेकरून हे लवकर थंड होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. इथे आपलं परफेक्ट कचोरीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण याच्या पुढची प्रोसेस बघूया. ती अर्धा तास रेस्टवर होती. तुम्ही कणिक भिजवल्यावर त्याला अर्धा तास छान भिजू द्या जेणेकरून आपली कचोरी छान खुसखुशीत अशी तयार होईल. बघा आता इथे परत एकदा मी छान मळून घेतलं आहे त्याला आणि आपल्याला साधारण तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला हवे असतील तसे हे गोळे करून घ्यायचेत. मी आता इथे अशा पद्धतीने याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचेत आपल्याला. इथे मी सगळ्या कणकेचे छान गोळे करून घेतलेले आहेत. मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतर आता
मी हे बाजूला ठेवते आणि आपण जे स्टफिंग तयार केलं आहे त्याचेही आपल्याला अशा पद्धतीने मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पिठाचा हात सारखा या सारणाला लागणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला करतानाही सुटसुटीत होईल. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान आपल्या स्टफिंगचे या मटारचेही छान गोळे करून झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला दोन्ही हातांच्या साह्याने दोन्ही अंगठ्यांनी अशी वाटी करून घ्यायची आहे या कणकेची आणि त्याच्यानंतर हा एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचा, आतमध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मोदकाचं तुम्ही शेप देऊन त्याला वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊ शकता आणि त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये तिला थोडीशी प्रेस करून घ्यायची. सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी दाखवते. इथे मी एक कणकेचा गोळा घेतला, अशा पद्धतीने त्याची खोलगट अशी वाटी करून घ्यायची आहे. तुम्हाला थोडंसं चिकटतं पीठ वाटत असेल तर थोडंसं तुम्ही सुकं जे पीठ असतं ते हाताला घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचा, एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढायचं आणि व्यवस्थित दोन्ही हातांनी प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. इथे आपली दुसरीही कचोरी तयार आहे. आता मी याच पद्धतीने बाकीच्याही सगळ्या कचोरी करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. बघा, त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान मंद आचेवर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला या कचोरी तळून घ्यायच्या आहे. यामध्ये हीच एक गोष्ट असते की आपल्याला कचोरी मंद आचेवर, कचोरी असू द्या समोसे असू द्या, आपल्याला मंद आचेवर तळायला लागतं. त्यामुळे थोडं पेशन्सनी आपल्याला या कचोरीज तळून घ्यायच्या आहेत. अगदी सुरुवातीला कचोरी घालून घ्यायच्या, अजिबात त्याला हात लावायचा नाही, अजिबात त्याला त्रास द्यायचा नाही. थोडंसं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्या आपोआप तेलावर तरंगतात आणि त्यानंतर आपल्याला या कचोरीज उलटून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कचोरी स्वतःहून वर आल्यानंतर आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे, नाहीतर आपण लगेच त्याला चमचा लावल्यानंतर फुटू शकतं. अशा पद्धतीने व्यवस्थित छान टुम्म फुगून त्या वर आल्या की आपण दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायच्या आणि कचोरी भाजत असताना आपल्याला मंद आचेवरच या कचोरी भाजून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि कशा टुम्म फुगलेल्या आहेत. रंगही अप्रतिम आला आहे आणि एकदम टमटमीत अशा फुगून छान कचोरीज एकदम परफेक्ट रंगावर इथे तळून तयार आहेत. याच पद्धतीने बाकीच्याही कचोरी तळून घ्यायच्या आणि तुम्ही ही मटारची कचोरी नक्की करून बघा, एकदम भन्नाट झाली होती चवीला. इथे आपली कचोरीज करून तयार आहे. तुम्हाला मी एक कचोरी फोडून दाखवते. बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि आता ही खायची कशी, तर तुम्ही याचे असे कचोरी फोडून त्याच्यावर छान चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही ही कचोरी खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा. थँक्यू.